असणारा देऊ तू मुलं मा. बंदीखान्यात दोघाला घातलं आणि बंदीखान्यात पायात बेड्या त्या, हातात बेड्या त्या, सगळं सैन्य या ठिकाणी चौकून राखायलाय आणि त्यांच्या पोटी कृष्ण परमात्मा जन्माला येणार. काही लोक म्हणतात भजन केल्यामुळं काहीच आमचं बरं होईना, आणि कशाला त्याचं भजन करायचंय? ज्याच्या पोटी येणार आहे त्याच्या मागं वनवास किती आहे बघा. त्या मायबापाला सोडलं नाही. त्याच्या पहिलं जन्माला या ठिकाणी असणारा आलं, ठ्या ठ्या रडू लागलं. सेवकाला बोलिवलं आणि कंसाच्या हाती या ठिकाणी असणारं ते बाळ दिलं गेलं. कंसानं विचार केला, मारावं का नग? का बर? आठवं मारणार आहे, मग पहिलं कशाला मारायचं? ही बातमी कळालं कुणाला? नारदाला. नारद कुणाला म्हणतात? नारद. त्यानं एक बार या ठिकाणी ठरलेलं रद्दच होत नाही, याला नारद म्हणतात. गावागाडीच नारद आहेत का नाही? आमच्यात मागडल्या 8 दिवसात एका मुलाला पाहुणे आले. नारद बसला होता, सगळं झालं आणि जाता जाता त्याला राम 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 राम, बरं आहे का? होय बरं आहे. कुठं आलतो? शामरावच्या. कशाला? त्याच्या पोराला पाहुणे होऊन. हा चांगलाय चांगलाय, पण काय झालं? पोराला फेफरं येत आहे म्हणले. आता जमल का मॉडेल? हे आहेत का नाही गाव गणेश नारद? तवाचा नारद. नारदानं म्हणला या ठिकाणी काय घेणं का देणं? नारदानं या ठिकाणी असणारं सांगितलं. आता पुण्य थोडं कमी पडलंय, पाप थोडं कमी पडलंय. माणसं म्हणतात बघा पायली भराय थोडी याची अजून कमी आहे. तसं नारद तिथं गेले. नारायण नारायण. काय यानं केलं नारदा? तुमच्यासाठी चालाव का? ही पहिलं मारावं येडायच का काय म्हणले कंसा? 8 पासून माघारी मोजभर 1 नंबरचं बी आठवं होतंय. ती म्हणले खरं आहे की नारद? आलो म्हणून बरं झालं तुम्ही. घर 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 फिरवलं आणि शिळवर त्या ठिकाणी असणारा आदळलं. असे एका मागं एक, एका मागं एक, एका मागे एक 6 मारले. वेळ नाही आपल्याकडे जास्त, आपल्याला टायमिंगमध्ये बंद करायचंय. मारले आणि या ठिकाणी असणार जो कृष्ण परमात्मा यायचं नियोजन ठरलं. कुठं ठरलं? कुणाच्या पोटाला यायचं ठरलं. कुणाच्या बी पोटाला देव येतोय काय? किती जन्म तपश्चर्या केलती? अरे 1 जन्माचं पुण्य नव्हतं, पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झाला सन्मुख तो कैसा, संत चरणी पावलो आज फिटले माझे कोडी. 1 जन्माचं पुण्य होतं का? अनंत जन्माची तपश्चर्या केलती म्हणून कृष्ण परमात्मा पोटाला येणार होता. जर तुम्हाला सात्विक मुलगा जर जन्माला यावं असं वाटल तर आईचं पुण्य आणि वडिलांचं पुण्य पाहिजे बघा. तर सात्विक मुलगा जन्माला येतोय. आईचं पुण्य काही कमी पडलं, वडिलाचं कमी पडलं, मग ती लेझिम खेळणारं जन्माला आलंय. काय कारण आहे? हे बिघडायचं काय कारण आहे? त्याच्यात आईचाही सिंहाचा वाटा आहे. म्हणून आईनं 9 महिने 9 दिवस तुम्ही या ठिकाणी असणार अभिमन्यू गर्भामध्ये संस्कार, अभिमन्यून गर्भामध्ये ऐकलं होतं उत्तरेच्या पोटी. कृष्ण परमात्मा चक्रव्यूह कसं फोडायचं इथपर्यंत सांगितलं, पण बाहेर कसं यायचं आईला झोप लागली. तेवढंच ऐकलं म्हणून अभिमन्यूला मरावं लागलं रणाच्या ठिकाणी. आईचं एवढं महत्त्वाचा वाटा आहे. मुलगा घडविण्यात आईचं एवढं या ठिकाणी, वडिलांचं तेवढंच आहे, आईचं तेवढंच आहे. वडिलांनी सात्विक राहिले पाहिजे, आईनं पुण्य केलं पाहिजे. सोहम नावाचा मुलगा आज 5वीला का काय, त्याला मुखगत ज्ञानेश्वरी पाठ आहे, आळंदीचा आहे.
त्याच्या आईची मुलाखत आलती. त्याच्या आईला विचारलं, तुमच्या 5वीच्या मुलाला मुखतगत ज्ञानेश्वरी पाठ आहे, आज कीर्तनात अभंग घेतला तर आम्ही 2 तासानं विचारला, ती म्हणते कोणता घेतला होता की काय ध्यानातच नाही. ज्ञानेश्वरी 18 अध्यायाची ज्ञानेश्वरी या ठिकाणी त्याला पाठ आहे. त्याच्या आईला विचारलं, असं तुम्ही काय केलंय? तिनं सांगितलं, ज्या दिवशी दिवस गेले त्या दिवसापासून 108 ज्ञानेश्वरीचे पारायण केले, म्हणून हा सात्विक मुलगा जन्माला आला. आईचं पुण्य महत्वाचं आहे, वडिलांचं पुण्य या ठिकाणी महत्वाचं आहे. आणि पुण्य वसुदेव देवकीनं केलं, म्हणून कृष्ण परमात्माला या ठिकाणी असणारं अवताराला यावं लागलं. कृष्ण परमात्मा कुठं आले? जे बंदीखान्याच्या ठिकाणी. रात्र मध्यरात्र आहे, महिना श्रावण आहे, आणि श्रावण महिन्यात बुधवार या ठिकाणी वार आहे. आणि त्या तिथीला कृष्ण परमात्मा कसा आले? 8 वर्षाचं रूप धारण करून आले. आईपाशी आले आणि आईला बोलू लागले. आई म्हणू लागली, जेव्हा कृष्ण परमात्मा या ठिकाणी असणारा अवताराला आला तेव्हा त्या काय तेज होतं, कुठलं? त्या बंदीखान्यामध्ये काय तेज होतं? देव होता. त्या तेजाला काय त्या ठिकाणी असणारा सीमा आहे का? किती तेज होतं? सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशले प्रभा. सहस्त्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. प्रकाशली प्रभा उजळल्या 10 दिशा गगनाले. 1000 सूर्याचं तेज कसं प्रकाशमय व्हावं. देव आलाय आणि देव 8 वर्षाचा त्या देवकीला वसुदेवाला या ठिकाणी बोलत आहे. काय बोलत आहे? अरे कृष्णा, तो आलायच खरं बाळा, पण 8 वर्षाचा कोण बाळ म्हणेल का? का म्हणेल? ती म्हणली, आहे मी बारका होतो, पण आधी तुला सांगतो. काय सांगतो? इथं मला ठेवायचं नाही. कुठं? नंदाच्या घराला. नंदाच्या घराला
घराला मरण येई गोकुळाला, मरण येई गोकुळाला. सांगितलं मला इथं ठेवायचं नाही, नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला. कृष्ण परमात्माला सांगितलं लहान हो, ते लहान झाला आणि रडू लागला ट्या ट्या. आणि रडू लागल्याबरोबर त्या ठिकाणी असणारं मालकाला सांगितलं, मालक उठा, ए धनी उठा उठा. धनी त्या ठिकाणी असणारं वसुदेवाला उठवलं आणि कृष्ण परमात्माला कुठं घातलं, त्या टोपल्यामध्ये घातलं. उचलेला कमळापती पायाचे बंधन गळती. आता देव आहे हो, पायामध्ये बंधन होते, बेड्या होत्या. देव उचलला, डोक्यावर घेतला, सगळे या ठिकाणी बंधन, सगळे पायातल्या साकळ्या गळून गेल्या. जी पुढं कवाडं लावले होते, कवाडला उघडले गेले. सेवक जी होते द्वारपाळ सगळे झोपी गेले. आणि झिमझिम पडणारा पाऊस, रात्र संध्याकाळची तुडुंब भरून त्या ठिकाणी यमुना माय जाऊ लागले. कोण आहे? जगाचा नियंता मालक कुठं आहे? पाठीत आहे. कुणी घेतलंय? बाप म्हणतात त्याला. बापानं डोक्यावर घेतलंय. काय पापाची या ठिकाणी असणारं शास्त्रानं वर्णन आईचं केलं, पण बाप काय कमी आहे काय? लक्षात ठेवा. अरे बाप म्हणतात त्याला. सर्वस्व हरून गेला. पाणी या ठिकाणी पाण्यामध्ये गेला. पाणी कुठं? कमरेला, छातीला, गळ्याला पाणी लागलं तरी बाप म्हणायचा, अरे मी गेलो तरी पण माझा मुलगा वाचला पाहिजे. याला बाप म्हणतात. बाप बाप कुणाला म्हणतात? बाप हा घराचा आधार आहे. बाप हे या ठिकाणी असणारं आई हे घराचं मंगल आहे. बाप हे घराचा आधार आहे. कधीच न सांगणारं कुणाला दुःख हे बाप आहे. आपल्यासाठी झटणारा बाप आहे. त्याला बाप म्हणतात. ज्याचा बाप निघून गेला त्याचा आधारच गेला. काय कमी आहे आमचा बाप? डोक्यावर टोपलाय, यमुनामाय वरी प्रवेश करते आहे. आणि ओळखीलं कृष्ण परमात्म्याने यमुनामाय दर्शन घ्यायला प्रवेश करीत होती. टोपळ्यामधला पाय या ठिकाणी काढला आणि खाली केला. पाय या ठिकाणी असणारा बाजूला काढला, त्याला स्पर्श केला आणि त्या ठिकाणी यमुना माईनं जागा दिली. कुठं देव गेले? देव मथुरेमध्ये गेले. वेळ संध्याकाळची आहे. देवाला तिथं ठेवलं. तिथं माया या ठिकाणी असणारं आधीच आलेली होती. मायाला घेतलं आणि कृष्ण परमात्मा या ठिकाणी असणारं कुठं आली? कृष्ण परमात्मा देव तिथं ठेवले. कुठं? गोकुळामध्ये देवाला ठेवलं. मथुरेतून नेलं आणि गोकुळात ठेवलं आणि तिथून माया उचलली आणि इकडं माया या ठिकाणी असणारं आणली. दिवस निघाला. माया म्हणल्यावर त्या त्या रडू लागली आणि रडत असताना जन्माला आलंय. सेवकाने घेतलं, त्या ठिकाणी कंसाच्या हातामध्ये दिलं. कंस हातामध्ये घेतला आणि गर 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 फिरवलं. माया होती. वरी फिरवल्याबरोबर तसंच वरी आकाशवाणी झाली. विजय
तुझा लागी ओली बदला माझा आधी तुझा लागी ओली बदला माझा आधी बदला माझा आधी तुझा लागी ओली बदला माझा आधी तुझा लागी ओली आकाशवाणी झाली तुझ लागे वदे उपजला मजा दे. ए कंसा मला माराया या ठिकाणी असता तू घेतलायस पण तुझा वैरी कुठं गोकुळात त्या ठिकाणी असणारा जन्माला आलाय. इकडं काय झालं सकाळ सकाळची वेळ आणि आमचा कृष्ण परमात्मा त्या रडू लागला आणि गवळणीने या ठिकाणी किती वर्षाला नंदराजाला मुलगा झालेला होता किती वर्ष 65 वर्षाला गवळण त्या ठिकाणी असताना ती झाडू काढणारी गवळण होती ती गेली आवाज ऐकिला या ठिकाणी आणि गवळणीला सांगू लागली ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला के पुढे एक वाटी सुंठ वडे गवळणीची नंदराजाच्या घरात त्या ठिकाणी गर्दी झाली. गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता गावात सगळ्या कुजबुज उठू लागली. गवळण बाहेर आली गप बसते काय गवळण म्हणते तुलाच सांगाले गंगू काय झालं तुला माहीत झालं का नाही काय आपल्या राजाला मुलगा झाला कुणाला सांगू तुलाच सांगाले अख्ख्या गावात येडा आला. एखादी जर गोष्ट प्रचार तुम्हाला करायचा असेल घरी सांगितलं की अख्ख्या गावात प्रचार होते कारण यांचा दोष नाही धर्मराजानं शाप दिलेला आहे म्हणून काय गोष्टी अजून पोटात ठेवी जावा कारण धर्मराजानं कवा शाप दिला जेव्हा कर्ण या ठिकाणी रणाच्या ठिकाणी पडला आणि कर्ण पडल्यावर रडू लागली. धर्मराजानं विचारलं कर्ण या ठिकाणी असताना पडला सगळं झालं ते रडू लागली आणि रडत असताना कुंतीनं सांगितलं धर्मराजाला कर्ण कवा सांगितलं सगळं संपल्यावर कर्ण हा माझाच मुलगा होता. अरे अरे कुंतीनं म्हणली धर्मराजा म्हणतंय युद्धच केलं नसतो एवढा शूरवीर या कर्णाला जोड नव्हती पण कर्ण मिठाला जागला. कर्ण सात्विक होता कर्ण चांगला होता पण दुर्योधनाची वाईट संगत लागल्यामुळं बिघडला होता. माणसं बिघडतात ते संगतीमुळे बिघडतात. कर्ण एक नंबरला उदारत्व कर्ण म्हणून धर्मराजानं शाप दिला तवा माऊलीच्या पाठपोठात एक बी गोष्टीच्या पुढे राहायची नाही म्हणली.
म्हणून ते शाप आहे या ठिकाणी असणारं. तसं गावात बातमी या ठिकाणी असणारं कळाली आणि कळाल्यावर आनंद झाला गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेका, अंत पार नाही लेका. महाराज सांगतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. गुडिया पताका तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. बोला सांगा. मसलगाने आशिव.